श्री स्वामी समर्थ। मी आज तुम्हाला वालाची भाजी करायला दाखवणार आहे। सोपी आणि टेस्टी आणि पटकन तयार होणारी भाजी, कमी वेळेमध्ये। मी वाल सुकवून घेतलेले आहे आणि आता एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। जेवढं आपल्याला आवडते तेवढं किंवा कमीच यूज करा, चांगलं वाटते। त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे परतवायला। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा परतवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण वाल आणि मसाला हळद टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मी जास्त काहीच टाकणार नाही आहे, तर मीठ, मसाला, हळद आणि कांदा आणि वाल एवढ्याच ह्याच्याने साधी सोपी पण टेस्टी लागणारी वालाची भाजी बनवणार आहे। मी अर्धा चम्मचपेक्षा कमी हळद टाकली आहे। वालाची क्वांटिटी कमी आहे म्हणून मी मसाला पण कमी घेतलेला आहे। एकच चमचा मसाला टाकला आहे। ही 2 माणसांचीच भाजी आहे, त्याच्यामुळे तेवढा टाकला आहे मसाला। हळद आणि थोडंसं मीठ, अर्धा चम्मचपेक्षा कमी मीठ टाकलेलं आहे। मीठ परत आपल्याला टाकता येते म्हणून आधी कमीच टाकायचं। आता फक्त वाल परतवून घेतले। थोडंसं तेलावर वाल गरम करायचे, नाहीतर मग ते शिजत नाही। जास्त वेळ जर आपण तेलात त्यांना मरायला ठेवलं तर मग ते शिजत नाही। त्याच्यात लगेच पाणी टाकून घ्यायचा आणि मग त्याच्यात टॅमॅटो टाकायचे आहेत। 1 किंवा अर्धा टॅमॅटो खूप होतो थोड्याशा भाजीसाठी। टॅमॅटो नाही टाकला तरी चालतो। आता मी त्याला कुकर लावून घेते। कुकर लावल्यानंतर त्याला फक्त एकच शिटी काढायची आहे। एका शिटीमध्ये वालाची भाजी शिजून जाते आणि नंतर मग वाटलंच आपल्याला की अजून थोडे शिजवायला पाहिजे तर झाकण खोलून मग ते शिजवायचे थोडेफार, नाहीतर मग एकदम त्याचं बारीक होतात ते। आणि हे आहे काकडी आणि टॅमॅटोची कोशिंबीर। फक्त काकडी आणि टॅमॅटो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे। त्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं मीठ घालणार आहे चवीप्रमाणे आणि ही टेस्टी आणि स्वादिष्ट होते। जेवणाच्या आधीही खाल्ली तर आपल्याला भूक पण कमी लागते। जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर जेवणाच्या आधी काकडी आणि टॅमॅटो कोशिंबीर खाऊन घ्यायची आणि नंतर जेवायचं किंवा जेवताना खाली तरी टेस्टीच लागते। एक शिटी आल्यावर मी कुकर खोललेला आहे। वाल शिजलेले आहेत। नंतर मी कुकर खोलल्यानंतर थोडंसं वेळ अजून त्याला एक उकाळा देईपर्यंत जरासा थांबवते, म्हणजे कुकर बंद असतो त्याचा तो वास असतो तो निघून जातो। आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर। भाजी आपली रेडी झालेली आहे। एकदा तरी नक्की करून बघा। साधी सोपी आणि टेस्टी भाजी। थँक्स फॉर वॉचिंग।